I'm visible to you. No, ma'am. How? कुणालाच नाही दिसत आहे? दिसते मॅम. दिसते मॅम. मॅम आम्हाला नाही दिसत. मी दुसऱ्या नावाने जॉईन करते. त्या दिव्या झाडबुके या नावावर दिसते का तुम्हाला? येस मॅम. Yes, मॅम त्यांना ma'am, दिसते. दिसते पण तो पुढल्या कॉलम मध्ये येते. ओके, समजलं. लास्ट लेक्चरला आपण हा चार्ट बघितला होता. तर ह्याच्यात हे जे काही हेडिंग आहेत, नॉमिनल मेश अपर्चर, द नॉमिनल वायर डायमीटर, स्टँडर्ड वायर गॉज, देन अप्रॉक्सिमेट स्क्रीन एरिया अँड ॲव्हरेज अपर्चर टॉलरन्स. तर ह्याचे जे काही मिनिंग आहेत, म्हणजे आपण हे कसं काउंट करतो हे तिथं वर आपण बघितलेत काल. आठवतंय सगळ्यांना? बघितलेत का नाहीत हे? येस मॅम. ओके. देन नॉमिनल साइज सीव मध्ये काय येतं? कोणता नंबर आपण इंडिकेट करतो किंवा कसं आपण नॉमिनल मेज साइज काउंट करतो? स्लीव्ज कशी नंबर इंडिकेट करतो आणि या स्लीव्ज नंबरची लेंथ 25.4 mm असते. 20 त्याची 25.4 mm लेंथ मध्ये किती सीवचे जे काही मेश आहेत, मेश म्हणजे समजलं काय आहे? किती मेश आहेत त्या एरियामध्ये ते आपण काउंट करतो. त्याला काय म्हणायचं तर नॉमिनल सीव्ज साइज किंवा नॉमिनल साइज सीव. समजलं? येस मॅम. ओके. देन नॉमिनल साइज अपर्चर. नॉमिनल साइज अपर्चर मध्ये काय इंडिकेट होतं बघा, तर डिस्टन्स बिटवीन टू ऍडजस्टंट वायर. डिस्टन्स बिटवीन टू ऍडजस्टंट वायर इंडिकेट होतात. तर जे काही मेशचे जे काही वायर्स आहेत, ह्या दिसताय तुम्हाला वायर्स, तर ह्या इंडिकेट होतात. त्याला आपण काय म्हणतो तर नॉमिनल साइज अपर्चर. देन nominal diameter of the wire. Okay, the nominal diameter of a wire mesh sieves made from the wire having specified diameter in order to give a suitable aperture size. तर जी की नॉमिनल डायमीटर आहे तर त्याच्यामध्ये काय घेतलेलं असतं बघा, सुटेबल अपर्चर साइज. अपर्चर साइज कोणती घेतोय किंवा नॉमिनल साइज कोणती घेतोय, तर सुटेबल अपर्चर साइज घेतोय. अँड सफिशियंट स्ट्रेंथ टू अवॉइड द डिस्टोरेशन ऑफ द सीव. तर आपण नॉमिनल अपर्चर साइज घेतोय नॉमिनल डायमीटर मध्ये. नॉमिनल अपर्चर साइजचं डायमीटर जे आहे ते आपण घेतोय नॉमिनल डायमीटर ऑफ द वायर मध्ये. देन approximate percentage of a sieve area. Approximate percentage of a sieve area मध्ये काय घेतो, it is expressed of a air mesh as a percentage of a total area of a sieves. तर total area of a sieves मध्ये कोणतं पर्सेंटेज घेतोय, टोटल एरिया ऑफ sieves अपॉन मेश. समजलं? तर आपण कशाने काढतोय तर अपर्चर पर्सेंटेज सीव एरिया काढतोय, अप्रॉक्सिमेट पर्सेंटेज सीव एरिया काढतोय. कसं आपण कॅल्क्युलेट करतोय तर टोटल एरिया ऑफ अ सीव अपॉन मेश.
मेश एरिया ऑफ अ मेश त्याचा पर्सेंटेज आहे त्या म्हणजे काय पकडतोय तर आपण अप्रॉक्सिमेट percentage sieve area and it is depends on the size of a wire used any particular sieve. तर ही कशावर डिपेंड आहे तर साइज ऑफ वायर वर डिपेंड आहे. देन टॉलरन्स अपर्चर टॉलरन्स मध्ये काय येतं सम व्हेरिएशन इन द अपर्चर साइज इज अनअवॉइडेबल. तर जे काही अपर्चर साइज आहे अपर्चर साइज चे जे काही आहे त्याच्यात आपण चेंजेस नाहीत करू शकत त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असतात. तर ते व्हेरिएशन जे काही आहे ते आपण कशाने व्हेरिएट करतो तर अपर्चर टॉलरन्स म्हणून व्हेरिएट करतो. समजलं. तर हेच तिथं ह्यांनी दिलेलं आहे. तर वेट सीव नंबर दिसतोय तुम्हाला. कोणत्या सीवचे नंबर असतात तर 6, 8, 10, 22, 25, 30, 36, 44, 60 and 85 and 100 and 200. तर हे जे काही आहेत इथं सीव नंबर आहेत. ओके. देन नॉमिनल अपर्चर साइज इन mm किती आहे तर सीव नंबर 6 चे नॉमिनल अपर्चर साइज 3.812. देन नॉमिनल वायर डायमीटर 1.422. देन स्टैंडर्ड वायर goes 17. Approximate screen area in percentage 44%. Then average aperture tolerance in percentage 3.2. Then sieve number 8. कोण सांगताय मला sieve number 8 चा nominal aperture size? जे आहे ते सांगा तिथं बघूनच सांगायचंय तुम्हाला. 2.057. Okay. Then nominal wire diameter 1.118. एक मिनिट थांबा. आरती Yes, ma'am. हा तुम्ही सांगा सीव नंबर 8 च नॉमिनल अपर्चर साइज 2.057. ओके. नॉमिनल वायर डायमीटर 1.118. ओके. स्टैंडर्ड वायर गोज 18.5. ओके. देन अप्रॉक्सिमेट स्क्रीन एरिया 42. देन एवरेज अपर्चर टॉलरन्स 3.3. ओके. देन सीव नंबर 10 रंजित. Yes, ma'am. सीव नंबर 10 नॉमिनल अपर्चर साइज 1.674, ma'am. ओके. नॉमिनल वायर डायमीटर 0.864. ओके. देन स्टैंडर्ड वायर गोज 20.5, ma'am. ओके. अप्रॉक्सिमेट स्क्रीन एरिया 44, ma'am. देन एवरेज अपर्चर टॉलरन्स 3.3, ma'am. ओके. देन नेक्स्ट कोण सांगता 22 च मी सांगू मॅम. सांगू मॅम. आहेत अजून व्हॅल्यूज सांगा कोणीतरी. 22 चे नॉर्मल अपर्चर साइज 0.699. नॉर्मल व्हॅल्यू ऑफ वायर 0.457 and standard weight or regular 26. वायर गोज 26 WIRE आणि गोज वेगळा आहे. 26.0 and approximate of screen area is 36 and average aperture tolerance 4.0. ओके. देन नेक्स्ट
Sieve number 25, normal aperture size 0.599, normal wire diameter 0.417, standard wire gauge 27.0, approximate screen area 35, and average aperture tolerance 4.2. Okay. The next 30, sieve number 30, normal aperture size 0.500, normal wire diameter 0.345, standard wire gauge 29, approximately area screen area 35, average aperture tolerance 4.4. okay. The next sieve number Sieve number 36, normal average size 0.422, normal wire diameter 0.284, standard wire gauge 31.5, approximate screen area 36, average tolerance 4.9. ओके. देन समजले का कसे आहेत हे? हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या आहेत. हे विचारू शकता तुम्हाला, हा चार्ट येऊ शकतो एक्झामला, थेरी एक्झामला. नेक्स्ट सिव नंबर नेक्स्ट Sieve number 44, ओके. size नॉमिनल अपर्चर साइज 0.353, नॉर्मल वायर डायमीटर normal wire diameter 0.22 4. Next, स्टँडर्ड वायर standard गॉज 29.0. ओके. देन Then approximate screen area 35. ओके. Then average aperture tolerance 4.4. ओके. देन नेक्स्ट Sleeves number 36, normal aperture 0.422, स्लीव्ज आहे ते, स्लीव्ज नका म्हणू, स्लीव्ज आहे. normal wire diameter 0.284, standard wire gauges 31.5, approximate a screen area 36, and average aperture tolerance 4.9. ओके. देन नेक्स्ट Sieve number Number 44, 44. ओके. normal average size 0.353, normal wire diameter 0.224, standard wire gauge 34.0, approximate screen area 38, average aperture tolerance 4.8. ओके. टॉलरन्स, ॲव्हरेज अपर्चर टॉलरन्स. द नेक्स्ट Sieve number 60, normal aperture size 0.251, normal wire diameter 0.173, standard wire gauge 37.0, and approximate screen area 35, and average aperture tolerance 5.3. ओके. आता समजला तुम्हाला क्रायटेरिया कसा आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. देन नेक्स्ट घ्यायची गरज आहे का पुढचं? हे तुम्ही व्हॅल्यूज लक्षात ठेवा, बाकीचं काही नाहीये ह्याच्यामध्ये. 200 पर्यंत आपल्याला स्लीव्स अवेलेबल आहेत सेट मध्ये. ओके. देन नेक्स्ट स्लीव शेकर मशीन. स्लीव शेकर मशीनचा कन्स्ट्रक्शन प्रिन्सिपल अँड वर्किंग कसं आहे हे आपण बघूयात. देन स्लीव शेकर मशीन. स्लीव शेकर मशीन ही अशा प्रकारची असते. स्लीव शेकर मशीन प्रिन्सिपल
The powder drug is suspended according to its particle size using the number of sieves in the nest. नेस्ट म्हणजे काय तर हे पूर्ण सेट. तर powdered drug is separated. The powder drug is separated according to the particle size using the number of sieves in the nest. Particle size च्या अकॉर्डिंगली जे काही पावडर सेपरेट केलेले जातात त्याला त्या प्रिन्सिपल वर सिव शेकर मशीन वर्क होतं. These are subjected to different type of agitation so that size reduction is rapid. Agitation means काय तर rubbing action. तर these are subjected to different type of agitation. Rubbing action होते so the size separation is rapid. ह्याच्यामध्ये काय होतं तर जे सकाळी साईज सेपरेशन आहे ते रॅपिड होतं. तर ह्याच्यामध्ये साईज सेपरेशन कोणत्या बेसिस वर होतं तर पार्टिकल साइज. अकॉर्डिंग टू द पार्टिकल साइज युजिंग द नंबर ऑफ सीव्ज. नंबर ऑफ सीव्ज आपण यूज करतोय आणि अकॉर्डिंग टू द पार्टिकल साइज आपल्याला कोणत्या साईजचे पार्टिकल्स पाहिजे त्याच्यानुसार ते त्याचे सेपरेशन होतंय. समजलं प्रिन्सिपल सिव शेकर मशीनचं. समजलं का? Yes, ma'am. ओके. देन कन्स्ट्रक्शन बघा काय आहे. स्टँडर्ड सीव्ज ऑफ अ डिफरंट मेश number are available commercially as per the specified in IP and USP. कन्स्ट्रक्शन मध्ये बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे. द नंबर ऑफ सीव्ज अँड डिफरंट मेश साइज किंवा जे काही मेश आहे तर त्याची डिफरंट साइज मध्ये अवेलेबल आहे. कमर्शियली अवेलेबल स्पेसिफाईड इन द IP and USP. IP आणि USP मध्ये जे काही स्पेसिफाईड नंबर ऑफ साइज आणि मेश दिलेले आहेत त्याच्यानुसार त्याचे सीव्ज नंबर किंवा सीव्ज अशा वेगळ्या अवेलेबल आहे. These sieves are fitted in the mechanical shaker apparatus. ह्याला आपण काय म्हणतोय तर मेकॅनिकल शेकर म्हणतोय. ह्याच्यामध्ये काय होतं तर शेक होतात आपले पार्टिकल्स किंवा आपण जे की ग्रॅन्युल्स ऍड करतोय पार्टिकल्स ऍड करतोय ते काय होतात तर शेक होतात आणि त्याच्यानुसार त्याचे वेगळ्या वेगळ्या क्रायटेरियानुसार किंवा वेगळ्या वेगळ्या डिझायर्ड क्वांटिटी मध्ये आपल्याला त्याच्या साईज नुसार आपल्याला क्लासिफिकेशन होतं किंवा साईज सेपरेशन होतं आपल्या मटेरियलचं. तर ह्याला काय म्हणतो आपण तर मेकॅनिकल शेकर म्हणतो. अपॅरेटस मेकॅनिकल शेकर अपॅरेटस आहे. त्याच्यामध्ये हे काय आहेत हे आपल्या सीव्ज आहेत. ह्या कोणत्या नंबरच्या असतात तर डिफरंट टाइप्स ऑफ नंबर्स. तर इथं तुम्हाला सांगितलं होतं सीव्ज नंबर आहेत 6, 8, 10, 11, 12 बघितलेत ना आता साईज सीव्हच्या किती आहेत 6, 8, 10, 22, 25. तर ह्या नंबर ऑफ सीव्ज आहेत तर ह्या अरेंज केलेल्या असतात. ओके समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. इथं बघा तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल कसं अरेंज केलेलं आहे ते. मेकॅनिकल शेकर आहे. लीड आहे त्याचं. हे एक इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये टायमर असतं आपल्याला किती टाइम मध्ये करायचे. ऑन ऑफ स्विच आहे. इंडिकेटर बल्ब होतं जेव्हा आपण मशीन स्टार्ट करतो तेव्हा ते बल्ब दाखवतं किंवा इंडिकेटर दाखवतं. देन रिसिव्हिंग पॅन मीन्स काय आहे तर कलेक्शन ऑफ पावडर्स किंवा फायनल प्रोडक्ट. रिसिव्हिंग पॅन आहे. फायनेस्ट सीव सेट आहेत. हे सीव नंबर आहेत. सीव नंबर नुसार त्याचे सेट केलेले आहे. कोरेस्ट सीव्ज अँड फायनेस्ट सीव. जी काही फाईन पावडरची जी काही सीव आहेत कोर्स पार्टिकल फाईन पार्टिकल्स हे आपण बघितले. कोर्स पार्टिकल टॉप मोस्टला असतात कधी पण. जे काही फाईन पार्टिकल्स असतील फाईन पार्टिकलची जी काही सीव असेल तर ती काय असते तर ऍट लास्ट पोझिशनला असते. कोरेस्ट सीव्ज
सीव्ह नंबर नुसार हे अरेंजमेंट आपण केलेली असते आणि फायनेस्ट जी काही सीव्ह आहे तर ती आपण लास्टला ऍड करतोय आणि हे जे काही सेट आहे ते आपण सेट केलं. त्यानंतर आपण काय करतोय तर ऑन करतोय इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर हे जे काही सीव्ह मध्ये आपण मटेरियल टाकलंय फीड मध्ये इथं तर ते काय होतं शेक होतं आणि त्यानुसार आपल्याला साईज डिफरंट साईजचे क्लासिफिकेशन किंवा आपल्याला साईज सेपरेशन मिळतं. तर वर्किंग बघा काय आहे. Sieves are arranged in a nest. Sieves are arranged in the nest which the chorus goes at the top. The sample 50 gram of a powder is placed on the top of the sieve. This sieve set is fixed to the mechanical shaker apparatus. Shake for the certain period of a time 20 minutes. त्यांनी अप्रॉक्सिमेटली दिलेला आहे, एवढंच आपण घ्यायचं असं नाही किंवा आयपी मध्ये जे काही स्टँडर्ड दिले त्यानुसार आपण टाइम सेट करतो. द पावडर रिटेन ऑन each sieve is wet. तिथे त्यांनी काय सांगितले बघा. sieve is arranged in the nest with the chorus at the top. कोस पावडर आहे किंवा कोरेस जी काही सीव्ह आहे ती काय करतोय आपण तर टॉप मोस्टला अरेंज करतोय आणि फाईन जे काही आहे मटेरियल किंवा फाईन सीव्ह आहे ते आपण लास्टला पण सेट करतोय. द सॅम्पल दॅट इज 50 ग्राम त्यांनी दिलेला आहे ऑफ अ पावडर इज प्लेस्ड ऍट द टॉप ऑफ द सीव्ह. जे काही आपलं सॅम्पल आहे ते इथं टॉप ऑफ द सीव्ह मध्ये आपण ऍड करतोय. देन this sieve set is fixed to the mechanical shaker apparatus. हे जे काही sieve सेट आहे ते काय करायचे मेकॅनिकल शेकर apparatus मध्ये सेट करायचे. कसे सेट करायचे कोरेस टॉपला अँड फायनेस्ट लास्ट अँड शेक फॉर द सर्टन पिरियड ऑफ टाइम. आणि ते मशीन जे काही आहे किंवा इन्स्ट्रुमेंट जे काही आहे ऑन करायचं आणि शेकिंग साठी ठेवायचं फॉर 20 मिनिट्स त्यांनी सांगितलेलं आहे. अँड देन द पावडर रिटेन ऑफ each sieve इज वेड. अँड देन काय करायचं तर जे काही पावडर्स आहेत आपले 20 मिनिट्स झाले तर त्यानंतर आपण जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते ऑफ करणार आणि प्रत्येक sieve मध्ये जेवढे काही पार्टिकल्स आपल्याला भेटतायत आपण इथं टॉप मोस्टला सीव्ह ऍड केलेत पार्टिकल्स किंवा आपण जे काही ग्रॅन्युल्स आहेत ते आपण टॉप मोस्टला ऍड केले. जेव्हा ते शेक होईल तेव्हा काय होणार आहे तर प्रत्येक सीव्ह मध्ये थोडे तरी पार्टिकल्स येतील का नाही येणार. शेक केल्यानंतर ह्या सीव्ह मध्ये पार्टिकल्स येतील का नाही येतील. येतील. हा तर प्रत्येक सीव्ह मध्ये त्याच्या साईज नुसार ते सेपरेट झालेले पार्टिकल्स येतील. तर काय करायचं त्या प्रत्येक सीव्ह मध्ये ह्या सीव्हला आपण नंबर दिलेले आहेत. समजतंय आपल्याला नंबरिंगचे सीव्ह आपण इथे ऍड करणार आहोत. तर प्रत्येक सीव्हला त्याच्या फायनेस्ट कोरेस्ट वरती किंवा मॉडरेटली फाईन पावडर्स ह्याच्या बेस वरती आपण नंबर दिलेले आहेत. तर प्रत्येक सीव्हचे जे काही पार्टिकल्स असतील ते काय करायचे वेट करायचे आणि त्यानुसार आपण साईज सेपरेशन झालं हे आपण सांगतो. समजलं वर्किंग कसं आहे किंवा वर्क कसं होतं सीव्ह शेकर मशीन. Yes, ma'am. ओके. देन प्रॅक्टिकल कन्सिडरेशन. आपण हे प्रॅक्टिकल मध्ये बघतोय तर प्रॅक्टिकल करताना आपण कोणतं केअर घ्यायची किंवा काळजी घ्यायची हे तिथं सांगितलेलं आहे. केअर शुड बी टेकन इन ऑर्डर टू गेट अ रिप्रोड्युसेबल रिझल्ट. इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे आता आपण एकदा ही प्रोसेस केली रिप्रोड्युसेबल रिझल्ट आपले सेमच असायला पाहिजेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. जे काही आपण सीव्ह टाकलेत किंवा पार्टिकल्स टाकलेत ते आपण एकदा सेट करून त्याचं साईज सेपरेशन केलं तेच पार्टिकलचं वेट आपण जेव्हा रिप्रोड्युसेबल रिझल्ट मीन्स काय तर आपण अजून एकदा त्याच पार्टिकल सोबत जर तेच एक्सपेरिमेंट अजून एकदा परफॉर्म केलं तर आपल्याला तो रिझल्ट जो काही आहे आधीचा रिझल्ट सेम असला पाहिजे. ह्याची केअर आपण घ्यायची.
Then the type of motion frequency. Siu's vibration motion is most efficient, followed by the side top motion, bottom part motion, and rotary motion, with top and the finally rotatory motion. तर जे काही रोटेटरी मोशन आहे किंवा शेकिंग मुवमेंट आहे तर ती आपल्याला सेट करून ठेवायची आहे. हे फक्त त्याने सांगितलेलं आहे. देन द टाइप ऑफ मोशन इज इन्स्टंटली ऑफ द शेकर आर फिक्स्ड अँड स्टँडर्डाइज्ड. जर जे काही मोशन आहेत टाइप ऑफ मोशन, आपण जेव्हा इन्स्ट्रुमेंट ऑन करतोय तेव्हा काय होतंय तर त्याला मोशन येतं. म्हणजे काय होतं तर त्याची रोटेटरी मुवमेंट किंवा शेकिंग होतं तिथं. तर ते इन्स्टंट असलं पाहिजे आणि फिक्स्ड अँड स्टँडर्ड असलं पाहिजे. तर एका वेळी आपण इन्स्ट्रुमेंट ऑन केल्यावर एकदा शेक झालं, परत थांबलं आणि परत शेक झालं, तर असं नाही व्हायला पाहिजे. कंटिन्युअस अँड स्टँडर्ड शेकिंग असलं पाहिजे. समजलं? हे प्रॅक्टिकल कन्सन्ट्रेशन तुम्हाला एक्झामला नाही देणार, पण तुमच्या माहितीसाठी तुम्हाला असू देत, लक्षात असू देत. देन ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. इट इज इनएक्सपेन्सिव्ह, सिम्पल अँड रॅपिड विथ रिप्रोड्युसेबल रिझल्ट. हे ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा. हे इनएक्सपेन्सिव्ह आहे, सिम्पल अँड रॅपिड आहे, विथ रिप्रोड्युसेबल रिझल्ट. ह्याचा जो काही रिझल्ट आहे तो आपण रिप्रोड्यूस करू शकतो. म्हणजे काय तर आपण एकदा ही प्रोसेस केली तर सेकंड टाइम आपण जेव्हा ही प्रोसेस करतोय विथ सेम इन्ग्रेडियंट्स तर तो रिझल्ट आपला रिप्रोड्युसेबल असतो, म्हणजे सेम असतो. ओके. देन डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस बघा काय आहेत. लोअर लिमिट्स ऑफ अ पार्टिकल साइज इज 25 मायक्रोमीटर, सॉरी 50 मायक्रोमीटर. लोअर लिमिट काय आहे पार्टिकल साइजचं तर 15 मायक्रॉन पर्यंत आहे. देन इफ पावडर इज नॉट क्लॉक विथ पार्टिकल्स लीड्स टू improper sieving. If particle is clogged, sorry, if powder is not clogged with a particle, जे काही पावडर आहे ते जर क्लॉक नाही झालं किंवा ब्लॉक नाही झालं किंवा ब्लॉक झालं तर सॉरी इथं नॉट नसायला पाहिजे. If particle is clogged with, if powder is clogged with the particles lead to improper sieving. जर ते क्लॉग झालं किंवा ब्लॉक झालं तर ते improper sieving होतं. During shaking agitation, particle collides with each other, occurs causing size reduction of particles. जेव्हा शेक करतो आपण किंवा एजिटेट करतो तेव्हा काय होतं तर जे काही पार्टिकल्स आहेत ते कोलाइड्स होतात विथ इच अदर अँड दिस कॉज द साइज रिडक्शन ऑफ पार्टिकल्स. त्यामुळे काय होतं तर त्या साइजची रिडक्शन होते. समजलं? त्यामुळे हे सिंपल आहे, पण डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय होतं तर साइज रिडक्शन ऑफ अ पार्टिकल होतं. दिस लीड टू एरर इन द एस्टिमेशन. त्यामुळे काय होतं जेव्हा आपण फायनल रिझल्ट काढतोय त्याच्यामध्ये एरर येऊ शकते. ओके, समजलं? सिव शेकर मशीन समजलं का? Yes, ma'am. बाकीचे समजलंय सिव शेकर मशीन काय आहे? Yes, ma'am. ओके.
आपण काय काय बघितलं बघा, साईज सेपरेशन अँड साईज रिडक्शन. देन नेक्स्ट लेक्चरला आपण काय स्टार्ट करतोय तर मिक्सिंग स्टार्ट करतोय. ओके. देन युनिट ऑपरेशन मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? साईज सेपरेशन साईज रिडक्शनची डेफिनेशन सांगा मला. तुम्हाला रीड करून यायला सांगितलं होतं साईज रिडक्शन. कोण सांगताय साईज रिडक्शनची डेफिनेशन? सांगू मॅम? मिस मॅम मी सांगू? सांगा. Size reduction is a process of reducing large solid unit masses into Okay. small unit masses, that is fine part. हा, साईज रिडक्शनचं काय म्हणलात तुम्ही? Definition मॅम सांगितली. हा, ठीक आहे. देन त्यानंतर आपण काय बघितलं? ऍडव्हान्टेजेस बघितले साईज रिडक्शनचे. येस मॅम. एनलिस्ट करा. मी सांगू? पाटील तुम्ही नका सांगू. सांगू का मॅम? बनगर. सांगू हा, का? सांगा सांगा. फर्स्ट ऍडव्हान्टेज फक्त लिस्ट करू ना? हा, सांगा. एनलिस्ट First is करा. content uniformity, second uniform flow, third effective extraction of drug, fourth effective drying, fifth improved stability, sixth improved dissolution rate, seven improved rate of absorption. ओके. युनिफॉर्म फ्लो मध्ये काय येतं सांगा? A smaller particle of size and control size आणि promoting flow of powder into dyes during compression of tablet. ओके. तुम्हाला काय समजलं? युनिफॉर्म फ्लो मध्ये काय असेल? मराठी मधून सांगा काय असेल. हे वर्डिंग जाऊ द्यात, पण तुम्हाला युनिफॉर्म फ्लो मध्ये काय समजलं ते सांगा. ते स्मॉल पार्टिकल सांगा. लहान लहान जे पार्टिकल असतात युनिफॉर्म म्हणजे लहान पार्टिकल असतात तर त्याला म्हणजे प्रमोट करायचं आणि ते एकाच फ्लो मध्ये ही फ्लो करून त्याची पावडर डाय करायची आणि ते त्याचं कॉम्प्रेशन आहे ते त्याच्यापासून टॅबलेट फॉर्म करायचे. ओके. टॅबलेटच नाहीत, आपण दुसरा पण प्रॉपर्टीसाठी आपण यूज करू शकतो युनिफॉर्म फ्लोचे जर प्रॉपर्टी असतील तर. ओके. देन इफेक्टिव्ह ड्राइंग मध्ये काय असेल सांगा? ड्रायिंग मध्ये ग्रॅन्युलचे मासेस असतात आणि ते रिपीटली आणि इफेक्टिव्ह असतात आणि ते साईज रिडक्शन ऑफ ग्रॅन्युल त्याचे स्मॉल आणि युनिफॉर्म पार्टिकल असतात. ओके. देन absorption, improve rate of absorption काय आहे? सुप्रिया तुम्ही नका सांगू, अजून कोण इम्प्रूव्ह सांगताय? रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. मॅम सांगू? हॅलो मॅम. हा, सांगा. हॅलो. हा, बोला, आवाज येतोय तुमचा. इम्प्रूव्ड रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. द स्मॉलर पार्टिकल साईज असेल तर फास्टर ऍब्सॉर्प्शन होते बिकॉज ऑफ इनहान्स्ड डिसॉल्युशन. ओके. स्टॅबिलिटी, इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी मध्ये काय येतं? इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी मध्ये इमल्शन आणि सस्पेन्शनचा रेट हा डिक्रीज होते, सेडिमेंटेशन रेट, आणि पार्टिकल साईज त्याची स्मॉल असते. ओके.
देन डिसएडव्हान्टेजेस सांगा. कोणते 3 डिसएडव्हान्टेजेस आहेत? drug degradation, contamination, and poor mixing. ओके. देन नेक्स्ट काय घेतलं आपण? मेकॅनिकल साईज रिडक्शन. mechanism of size. Mechanism of प्रेरणा मेकॅनिझम ऑफ साईज रिडक्शन सांगा. इंग्लिश करा नेम्स. Yes, ma'am. हा सांगा. Cutting, compression, impact, attrition, thickness, slipperiness, and moisture content. ओके. कॉम्प्रेशन मध्ये काय येतं? Material crush करतात between rollers and press by the pressure. ओके. देन अट्रेशन. Breaking down करायचं त्या मटेरियलचं by the rubbing action between By the two which action? surfaces. Rubbing action. Hello, ma'am. Hello, ma'am. Miss. Hello. My voice is audible. Yes, ma'am. Okay. सांगा. कोण सांगताय? काय सांगायचं मॅम? प्रिन्सिपल ऑफ हॅमर मिल. हॅमर मिलची प्रिन्सिपल ना? Hammer mill operate the principle of impact between a rapidly moving hammer mounted on a rotor and the powder material. This principle is based on the impact and material is more or less stationary. Hello. My voice is audible. Yes, ma'am. Yes, ma'am. ह्याच्या आधी आला होता का? No, ma'am. नो मॅम. Okay. नाउ माय वॉइस इज ऑडिबल. Yes, ma'am. देन सांगा. कन्स्ट्रक्शन सांगा हॅमर मिलचं. मॅम मी सांगू? आरती सांगा. Hammer mill हा सांगा. आरती. दोन आरती आहेत का आपल्यामध्ये? Yes, ma'am. ओके.
आरती भोसले सांगा. Hammer mill can be either the horizontal vertical shaped type. Hammer mill usually made up of hardened steel, stainless steel. It consists taut metal causing enclosed central shape to which four or more swinging hammer attached. The lower part of causing the screen through which material can be used can be passed the collect suitable receiver when the desired degree size reduction is reached. Okay. Then working. सांगू का मॅम? मॅम सांगू. श्यामल सांगा. Working, the material is put into the hopper which is connected with the drum, and the material is powdered to the desired size due to faster rotation of hammers and is collected under the skin. This mill has the advantage of continuous operation because the chance of jamming is less as the hammers are not fixed. Okay. Then mill produce which type of powders? Intermediate grade. Hello, ma'am. हा बोला. Intermediate grade. Okay. Which grade? Intermediate. इंटरमिडिएट ग्रेड तर आहेत, पण कोणत्या ग्रेडचे पावडर्स आपण Sticky. यूज करतो म्हणजे आपल्याला तर मिळतात. कोणत्या ग्रेडचे पावडर्स आपण हॅमर मिल यूज करून गेट करतो? विच टाइप ऑफ ग्रेड? Chalk. नो. हा सांगा. Course हा सांगा आदित्य. Except sticky, all types of powders. आदित्य अजून एकदा सांगा, आवाज नाही आला तुमचा. Except sticky types of powder. ओके. स्टिकी टाइप ऑफ पावडर. मगाशी मला सांगितलं होतं कुणीतरी कोर्स अँड मॉडरेटरी फाईन पावडर्स हे आपण यूज करतो म्हणजे आपल्याला गेट होतात युजिंग हॅमर मिल. आता मला सांगा कोणते पावडर्स आपण नाही यूज करू शकत किंवा कोणते मटेरियल आपण नाही यूज करू शकत ड्युरिंग हॅमर मिल? हा सांगा. Sticky, hard and fibrous type of powders. And is we used in thermolabile drugs? ma'am. हा. आवाज येतोय का? हो बरोबर आहे तुमचं. Sticky, hard and fibrous types of powder. हो बरोबर. ठीक आहे. राईट आहे. आता मला सांगा कोणते टाइप ऑफ ड्रग मे अफेक्टेड किंवा थर्मोलाबाईल ड्रग्स जे काही आहेत तर ते आपण यूज करू शकतो का किंवा हॅमर मिल मध्ये थर्मोलाबाईल ड्रग्स आपण यूज करू शकतो का? नाही. का नाही यूज करू शकत? का नाही यूज करू शकत? थर्मोलाबाईल ड्रग असल्यामुळे काय प्रॉब्लेम येतो? रोटेशन जास्त रोटेशन झाल्यावर हीट क्रिएट होते. Heat generate होते ड्यू टू हाय स्पीड ऑफ ऑपरेशन असल्यामुळे त्याच्यात हीट जनरेट होते. ओके राईट. ओके. त्यामुळे ते अफेक्ट करते थर्मोलेबाईल ड्रग सबस्टन्स. हॅलो. ओके. हा हा बोला आदित्य. ती रोटेट व्हायला लागले फास्ट ते होतं हीट क्रिएट होते आतमध्ये. ओके येस राईट. ओके.
ठीक आहे, आपण जे काही नेक्स्ट पार्ट आहे तो पण नेक्स्ट लेक्चरला रिव्हिजन घेऊया त्याची. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण काय करतोय तर मिक्सिंगचा जो काही पार्ट आहे तो आपण स्टार्ट करतोय. ओके, देन गिव्ह मी युअर रोल कॉल. रोल नंबर 1, प्रेझेंट. 2, Present, ma'am. 3, प्रेझेंट मॅम. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, प्रेझेंट मॅम. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, प्रेझेंट. 13, Present. 14, Present. 15, 15. Okay. Present, Six- ma'am. Okay, 16, 16, absent. 17, Present. 18, Present, ma'am. 19, 19, absent. 20, प्रेझेंट. 21, 21, 22, Present, ma'am. 23, Present, ma'am. 24, Present. 25, 25, absent. 26, 26, absent. 27, 27, absent. 28, Present. 29, 29, absent. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, प्रेझेंट मॅम. 33, Present, ma'am. 34, 34, absent. 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, प्रेझेंट मॅम. 42, 43, Present, ma'am. 43, 43, absent. 44, 45, 42 present. 42 प्रेझेंट आहात तुम्ही. Hello. 42 present. हो, 42 प्रेझेंट आहात. 43 अब्सेंट आहे म्हणून सांगितलं मी. 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, 47 absent. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, प्रेझेंट मॅम. 51, प्रेझेंट. 52, प्रेझेंट मॅम. 53, Present, ma'am. 53. 54, 55, Present, ma'am. 55 प्रेझेंट आहेत का? Yes, ma'am. 56, 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, 62, absent. 63, Present. 64, Present. 65, 65 absent. 66, Present. 65, आदित्य सोडून गेलेत बघा ते मीटिंग. 66,
Present. 67, Present. 68, Present. 16, okay, 68. Absent roll number बघा 16, 25, 26, 27, 29, 34, 43, 44, 47, 62 आणि 65. 65 present. कुठे होतात सर? दिलती की आवाज आला नसेल तुम्हाला. ठीक आहे.